हातावर मुख्य रेषा आहेत. एक आयुष्य रेषा, मस्तक रेषा, हृदय रेषा, रवी रेषा, चंद्र रेषा, भाग्य रेषा म्हणजे धन रेषा. ओके. आता काहींचा समज आहे की रेषा बदलतात का? समजा जुळी भावंड असतील, तर त्यांच्या हातावरच्या रेषा सारख्याच असतात का वेगळ्या? 18 वर्षापासून तिला डायलिसिसला गेलती. त्या ताईंनी मला फोन केलता, की "काका मला ह्या जीवघेण्या आजारावरून मात करायला मिळेल का?" मी तिची आयुष्य रेषा बघितली, मस्तक रेषा बघितली आणि तिच्या हाताचं परीक्षण केलं आणि तिला सांगितलं, "ताई, AI म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे सायन्स आहे आणि अध्यात्माला लिमिटेशन नाही आहेत. तुम्ही तुमचं डोकं स्कॅनरमध्ये घातल्यानंतर तुम्हाला त्या मेंदूतले सेल मेंदू दिसतो, नसा दिसतात, सेल दिसतात, अमुक दिसतं, पण त्या माणसाचे विचार दिसतात का?" पैसा हा प्रत्येकाला आयुष्यात गरजेचा आहे आणि प्रत्येकजण त्याच्या मागेच पळतोय. समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या हातात किती पैसा हे जर जाणून घ्यायचं असेल, तर त्या रेषेचं स्वरूप किंवा ती कशी असली पाहिजे हातावर जेणेकरून पैसा सहज येतो. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत 68 म्हणजे अर्थात 68 वर्षांचे हेमंत रणनवरे काका. अर्थात ते हस्तरेषा तज्ज्ञ आहेत. आपण त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. काका, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मी स्वतः हेमंत रघुनाथ रणनवरे, वय वर्ष 68. गेल्या 31 वर्षापासून सामुद्रिक हस्तरेखा शास्त्राचा अभ्यास करत आहे. ओके. अभ्यास का म्हणायचं? प्रत्येक हात हा काहीतरी शिक्षण देत असतो, म्हणताना अभ्यास करायचा. ह्या 31 वर्षाच्या कालखंडामध्ये समाजातील विविध स्तरातील लोकांचे हात बघितले आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मार्गदर्शन हे फक्त उपासनेद्वारे, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही, फक्त उपासना. सो अर्थात आपण आता पुढे अजून बोलूयात, की आज मला असं वाटतं, की याच्या अगोदर आपण 2 पॉडकास्ट केलेत हस्तरेषा या विषयावरती. आजचा पॉडकास्ट जरा वेगळा आहे, कारण काकांना 31 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव आहे. ते अभ्यास करतायत, अजून गोष्टी शिकतायत आणि त्यातून लोकांना रिझल्ट्स देतायत. त्यांनी मला तर सांगितलेत खूप साऱ्या स्टोरीज, त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या ज्या लोकांना अनुभव आलेत त्यांच्याशी स्वतः मी बोललो सुद्धा आहे. सो ते जे काही अनुभव आहेत ते काका आपल्याला सांगणार आहेतच. सो तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा. आता आपण सुरुवात करूया. तर काका, आता काही प्रेक्षक आपल्याला नवीन जोडलेले आहेत. सो त्यांना माहिती होण्यासाठी मला एक बेसिक हवंय. प्रत्येक माणसाचा हात हा वेगळा असतो. हातावरच्या रेषांची साईज, आकार हे वेगवेगळं असतं. सो प्रत्येक व्यक्तीच्या हातावर जे काही कॉमन रेषा आहेत, त्यांचे अर्थ काय, जरा ते समजावून सांगा. तळ हात म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याचा आलेख आहे, हां. त्या व्यक्तीच्या आयुष्याचा ग्राफ आहे. हं. पहिलं बोट जे आहे हे तर्जनी आहे. या बोटाला गुरुचं बोट म्हणतात. या बोटाच्या तळाची गुरुचा उंचवटा आहे. ओके. मध्यम आहे, या मध्यमाला शनीचं बोट म्हणतात. शनी बोटाच्या तळाशी हा शनीचा उंचवटा आहे. रिंग फिंगर, अनामिका, अनामिका बोटाला म्हणतात. या रिंग फिंगरला अनामिका म्हणतात. या अनामिकेच्या बोटाच्या खाली रवीचा पर्वत आहे. हे रवीचं बोट आहे. हे बुधाचं बोट आहे. करंगळी, या करंगळीच्या बुधाच्या खाली बुधाचं पर्वत आहे, याला बुध पर्वत म्हणतात. अंगठा, अंगठा हा त्या खाली शुक्राचा पर्वत आहे. त्याला लंब टाकला समोर तर चंद्राचा पर्वत येतो. ओके. तर्जनी आणि अंगठा यांच्या मध्यभागी पहिला मंगळ आहे. ते रेषेच्या खाली दुसरा मंगळ आहे. नेपच्यून तळाखाली आहे. ओके. मध्ये राहू केतू उंचवटे आहेत. हातावर मुख्य रेषा आहेत. एक आयुष्य रेषा, मस्तक रेषा, हृदय रेषा, रवी रेषा, चंद्र रेषा, भाग्य रेषा म्हणजे धन रेषा. ओके. आता काहींचा समज आहे की रेषा बदलतात का? हां. नाही. कालमाना स्वरूपानुसार रेषेंच्या स्वरूपामध्ये बदल होतो. ओके. मी परत शब्द वापरतो, कालमाना स्वरूपानुसार रेषेंच्या स्वरूपामध्ये बदल होतो. एखाद्या व्यक्तीच्या चंद्र उंचवड्यावर प्रवास रेषा आहेत आणि त्या प्रवास रेषेवर जर अशुभ चिन्ह असेल तर त्या कालखंडामध्ये त्या प्रवास काळ करत असताना किंवा चालत असताना
सायकल चालवत असताना, मोटरसायकल चालवत असताना, गाडीत असताना अपघात होणार आणि त्याला काहीतरी शारीरिक त्रास होणार. प्रवास रेषेवर अवशुभ चिन्ह आहे. मग तो शारीरिक त्रास कशावर होईल? आयुष्य रेषेवरून बघायचा, मस्तक रेषेवरून बघायचा, हृदय रेषेवरून बघायचा. मग तो टाळता येतो का? नाही. बरं. मग तो कसा टाळायचा? मग तुम्ही त्या कालखंडामध्ये तुम्ही तुमची उपासना करा. उपासनेने त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते. ओके. उपासना अतिशय महत्वाची आहे. ओके. आता भाग्यरेषा मणिबंधातून निघते, सरळ शनी पर्वताकडे जाते. भाग्यरेषा आयुष्य रेषेतून निघते आणि शनी पर्वताकडे जाते. भाग्यरेषा चंद्र पर्वतातून निघते, शनी पर्वताकडे जाते. भाग्यरेषा हृदय रेषेतून निघते, शनी पर्वताकडे जाते. अशी भाग्यरेषेचे वेगवेगळे उगम स्थान आहेत. त्या उगम स्थानातून त्या वेगवेगळ्या रेषेचं महत्व वेगवेगळं आहे. ओके. 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 भाग्यरेषा म्हणजे पैसा. हं. पण पैसा तुम्हाला तुमचं देहरी खाटल्यावर असं होतंय का? नाही होत. तुम्हाला मेहनत करायची आहे. तुमच्या प्रारब्धात ती गोष्ट आहे, ती तुम्हाला मिळवायची आहे. मग ते मिळवण्यासाठी मेहनत पण करणं गरजेचं आहे. आणि ती मेहनत करत असता एनर्जी डाऊन होते. ती एनर्जी उपासनेद्वारे मिळवायची असते. उपासनेद्वारे येणाऱ्या एखादं काम करत असताना अडथळे येतात. त्या अडथळ्यावर मात करायची असेल तर उपासना करायची आहे. बाकीच्या रेषा जसं तुम्ही म्हणालात की बाबा भाग्यरेषा जी आहे, बाकीच्या ज्या रेषा आहेत त्या एक्झॅक्टली हातावर कुठे असतात आणि त्याला काय म्हणतात? ही आयुष्य रेषा आहे माझ्या हातावरची. ओके. ही माझ्या हातावरची मस्तक रेषा आहे. ही हृदय रेषा आहे. इथे ही रवी रेषा निघालेली आहे. हातावर शुक्र वलय आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं ती रेषा उगम कशी पावली आणि जाताना गती होत असताना कुठं विराम पावली हे बघणं महत्त्वाचं असतं. ओके. ज्या उंचवट्यावर रेषा विराम पावते त्या उंचवट्याचे गुणधर्म घेते. ज्या उंचवट्यावरून उगम पावते त्या उंचवट्याचे गुणधर्म घेऊन ती रेषा पुढे जात असते. ओके. आता गुरुपर्वतावरून महत्वाकांक्षा बघितली जाते, अभिलाषा बघितली जाते, आशा बघितली जाते. शनी पर्वतावरून मेहनत, कष्ट, किती प्रामाणिकपणे काम करणार, चिकाटी, सगळ्यात महत्वाचे शनी पर्वतावरून चिकाटी बघितली जाते. ओके. रवी पर्वतावरून मान सन्मान, त्याला किती कीर्ती मिळेल, सन्मान किती मिळेल, यश किती मिळेल हे रवीवरून बघितलं जातं. बुधावरून तो काय व्यवसाय करेल का नोकरी करेल, किती प्रामाणिक असेल ते बुधावरून बघितलं जातं. शुक्रावरून माया, ममता, प्रेम शुक्रावरून बघितलं जातं. चंद्रावरून त्याची मनाची स्थिती. ओके. मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. सो आता आपण एक एक क्लिअर करूयात की समजा सध्या पैसा हा प्रत्येकाला आयुष्यात गरजेचा आहे आणि प्रत्येक जण त्याच्या मागेच पळतोय. समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या हातात किती पैसा हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्या रेषेचं स्वरूप किंवा ती कशी असली पाहिजे हातावर जेणेकरून पैसा सहज येतो. आता भाग्यरेषा त्याला धनरेषा म्हणली जाते. धनरेषा ज्याच्या हातावर धनरेषा निर्दोष आहे. उगम कुठून पावला, चंद्र उंचावरून पावला की नेपच्यून मधून पावला का मस्तक रेषेवरून पावला, त्याचं कालखंड काढावा लागेल. मग तो कालखंड काढल्यानंतर त्या कालखंडात त्याची प्रगती झाली. आता काहींचा कालखंड 27 वर्षानंतर असतो, काहींचा 32 वर्षानंतर असतो, काहींचा 38 वर्षानंतर, काहींचा 52 वर्षानंतर असतो. आता माझ्या हातावर धनरेषा, ही धनरेषा चंद्र उंचावरून आलेली आहे. ही 28 नंतर मोकळी झालेली आहे. म्हणजे वय वर्ष तुमचं 28 झालं त्याच्यानंतर तर मोकळी झाली. मग अर्थात जसं तुम्ही म्हणालात की ती चंद्रावरनं निघालीये का शुक्रावरनं निघालीये का नेपच्यूनवरनं निघाली, तर याचा अर्थ काय? आता शुक्र हा आयुष्य भाग्यरेषा शुक्रावरून निघाले असेल तर अशा व्यक्तीचा विवाह झाल्यानंतर भाग्योदय होतो. शुक्र बलवान आहे. शुक्र पर्वताची स्थिती कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतं सगळं. आणि चंद्रावरनं निघाले, चंद्रावर निघाले तर तो बाहेर परदेशात जाऊन काम करायचे चान्सेस जास्त येतात. चंद्र हा मनाचं कारक आहे. ओके. नेपच्यून? नेपच्यूनवरून तर भाग्यकारक आहे. नेपच्यून हा अंतर्स्फूर्ती देतो. ओके. माझी उजव्या हाताची आयुष्य रेषा नेपच्यूनमध्ये थांबलेली आहे. पण मी काही लोकांचे असे हात बघितले, जस्ट आता एक 10 दिवसापूर्वी एका मित्राला भेटलो आणि जस्ट त्याचा हात पाहिला तर हात पूर्ण म्हणजे क्लीन होता. फक्त ह्या 3 ज्या रेषा आहेत महत्वाच्या त्या ठळक होत्या, बाकी हात एकदम पूर्ण क्लीन होता. याचा अर्थ काय? हातावर फेस पावडर टाकायची हां. आणि ती पूर्ण त्या रेषांच्या खड्ड्यामध्ये बसायची. मॅग्निफाय ग्लास घेऊन तुम्हाला त्या रेषा बघाव्या लागतात. ओके. त्या रेषा बारीक बारीक रेषा तुम्हाला
एक तर काळी शाई लावावी लागेल, नाहीतर मी आता काळी शाई लावणं बंद केलं. मी फेस पावडर पाऊंडची पावडर घेतो, हातावर टाकतो आणि ती चोळतो. ओके. मग मी बघतो. ओके. मग आणि मॅग्निफाय ग्लासने रेषा बघतो, ओके. त्याच्यातून बारीक बारीक रेषा स्पष्ट दिसतात. जनरली आपण बघतो की एखाद्याच्या हातावरची रेषा म्हणजे आता माझी बघा की तुमची सरळ दिसत आहेत, म्हणजे मुख्य रेषा सोडून बाकीच्या रेषा पण दिसत आहेत, पण त्याच्या बाबतीत तसं होत नव्हतं. मग त्याच्यासाठी काही वेगळं त्याचं भविष्य असू शकतं का? मग अशा वेळेला त्याची भाग्यरेषा बघावी लागेल एक, ओके. दुसरी रवी रेषा बघावी लागेल दोन. रवी हा कर्माचा कारक आहे, रवी हा मान सन्मानाचा कारक आहे, आणि त्याच्या जोडीला त्याचं शनी पर्वत बघावे लागेल. मान कष्ट किती करणार, प्रामाणिकपणे किती करणार, शनी पर्वत बघावं लागेल. मग त्याचा अनुमान निष्कर्ष काढू शकतो आपण. आता आपल्या हातावर बोटांच्या खाली जे उंचवटे असतात त्याचे अर्थ काय आहेत? हा गुरुचा उंचवट आहे. गुरु तुम्हाला काय देतो? महत्वाकांक्षा देतो, अभिलाषा देतो. ओके. गुरु हा तुम्हाला इच्छापूर्तीचा कारक गुरु आहे. ओके. शनी हा कष्ट किती करणार, किती प्रामाणिकपणे काम करणार, शनी हा सांगतो. रवी हा मान सन्मानाचा कारक आहे, ओके. किती मेहनत करणार, किती सन्मान करणार. बुध हा व्यवसायाचा कारक, नोकरीचा कारक, नोकरी किती प्रामाणिकपणे करेल. ओके. शुक्र हा माया, ममता, प्रेम, पार्टनरशिप, नवरा बायकोचं पटेल का नाही पटेल शुक्रहून समजतं. ओके. चंद्र हा मनाचा कारक आहे, किती मनाने हळवा आहे. आणि मंगळ दोन ऊर्जेचे कारक आहेत. ओके. ज्या व्यक्तीच्या तळ हातावर रवी बलवान आहे, मंगळ बलवान आहे, रवी रेषा बलवान आहे, असे लोक सशस्त्र दलामध्ये कार्यरत आहेत, ओके. पोलीस दलामध्ये काम करतात, उत्तुंग यश मिळवतात. ओके. कारण का मंगळ ऊर्जेचा कारक आहे, रवी हा मान सन्मानाचा कारक आहे. आणि रवी रेषा जर प्रबळ असेल तर आत अप्रतिम. मग तुम्ही म्हणालात की नोकरी किंवा व्यवसाय हे म्हणजे एखादा व्यक्ती नोकरी करायला काय व्यवसाय करायला हे हातावरून सांगू शकतो. बुध सो एक्झॅक्टली तिथे काय असतं, म्हणजे उंचवटा खूप जास्त असतो, बारीक असतो का रेषा विकसित. बदलतात? आता हे उंचवटे अविकसित आहेत, हां. हे बघावे लागतात. हां. किती विकसित आहे, तो व्यवसाय करेल, नोकरी करेल. बुधावरून बघायचं, रवीवरून बघायचं, मंगळावरून बघायचं. ओके. एक गोष्टीवरून तुम्ही बघून निष्कर्ष नाही काढू शकत. ओके. तुम्हाला त्याच्या पॅरामीटर 1, 2, 3 गोष्टी बघाव्याच लागणार, तरच तुमचा निष्कर्ष परफेक्ट येणार, अन्यथा नाही. पण मला हे म्हणायचं की आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना समजा बघायचं असेल की बाबा मी नोकरी करावी का व्यवसाय करावा, एक जस्ट त्याने स्वतःचा हात बघितला तर त्याला ते एक अंदाज येऊ शकतो. नाही तर एका शास्त्र समुद्राचा विशाल आहे. ओके. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस असल्याशिवाय आणि साधना असल्याशिवाय तुम्हाला साध्य नाही. ओके. तुम्ही एखाद्याचा हात बघून नोकरी करेल किंवा बघून निष्कर्ष काढू नये, कारण का अर्धवट ज्ञाने घातक ठरतं. त्यामुळं तुम्हाला जर एखाद्या जाणकार व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावं, त्याच्यानुसार निष्कर्ष काढावे. मी हाताच्या रेषेवरून तुमच्या जन्मकुंडलीतले पत्रिकेतले ग्रह कोणते शुभ आहेत, कोणते अशुभ आहेत हे सांगतोच. ओके. कोणत्या कालखंडामध्ये प्रगती होईल ते सांगतोच. तर तुम्ही आता 31 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये तुम्ही अभ्यास करताय, तुमच्याकडे खूप सारे अनुभव आहेत, खूप साऱ्या लोकांना तुम्ही संकटातून बाहेर काढलेलं आहे. मीही काही लोकांशी बोललोय. सो मला वाटतं प्रेक्षकांना तुम्ही सांगा की एक एक करून आपण एक एक अनुभव घेऊयात. ते जर सांगितले तर प्रेक्षक रिलेट करू शकतील स्वतःला. एक ताई, नाव घेणार नाही मी तिचं, नाही, ठीक आहे ना. 18 वर्षापासून तिला डायलिसिसला गेलती. त्या ताईने मला फोन केलता की काका मला ह्या जीवघेणा आजारावरून मात करायला मिळेल का. मी तिची आयुष्य रेषा बघितली, मस्तक रेषा बघितली आणि तिच्या हाताचं परीक्षण केलं आणि तिला सांगितलं ताई ऑपरेशन होईल, सक्सेस होईल, काय काळजी करू. एक उपासना सांगितली, त्या मनापासून उपासना केली. उपासना साधी सांगितली, बेलाची पानं 108 घ्यायची, त्याच्यावर चंदनाचं खोट सानं रोवळून डाळिंबाच्या गंधाने प्रत्येक बेलाच्या पानावर राम राम लिहा ओके. आणि ते बेलाचं पान परत महादेवाची पिंडीवर वाहा. हे सगळं संकल्प करून करायला सांगितलं. ओके. या मौलीने केलं, तिला यश मिळालं आणि त्या ताईशी तुम्ही प्रत्यक्ष बोलले. हो, मी बोललो वगैरे. साधारण त्यांनी हे किती, म्हणजे ज्यावेळेस आता डायलिसिस करत होत्या, कुठल्या वर्षी तुमच्याकडे आल्या आणि हा संकल्प केल्यानंतर 2 वर्षापूर्वी माझ्याकडे आल्या त्या 2 ते 3 वर्ष, 2 वर्षापूर्वी
2 वर्षापूर्वी. 2 वर्ष, साधारण 1.5 वर्ष झाला असेल कदाचित या गोष्टीला. संकल्प केल्यानंतर 5व्या सोमवारी तिला रिझल्ट आलेला आहे. ओके. चांगला डॉक्टर भेटणं सुद्धा नशिबात लागतं, बरोबर. चांगला वकील सुद्धा भेटणं नशिबात लागतं, चांगला ज्योतिष भेटणं सुद्धा नशिबात लागतं. ज्योतिष म्हणजे भाग्यदर्शक नाही, नाही, नाही. ज्योतिष म्हणजे एक मार्गदर्शक आहे, दीपदर्शक आहे. तुम्ही त्याचं फक्त मार्गदर्शन घ्यायचं. तो मार्गदर्शन सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कृती करायची आहे. ती कृती केली, तुम्ही पॉझिटिव्ह होता, हळूहळू पॉझिटिव्हकडे जाता. आणि ज्या वेळेला तुमचा पॉझिटिव्ह व्ह्यू वाढतो त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग वाढतात आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातात. ओके. आता अजून एक जण आहे, राजगुरुनगरला आहे. उसने पैसे घेऊन आलता माझ्याकडे, त्याच्याशी तुम्ही बोलणं करून दिलंय. मी त्याला सांगितलं, त्याचा धंदा चालत नव्हता. मी त्याला फक्त सांगितलं हात बघून, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये बसून श्री सुक्ताचे 108 आवर्तन कर. ओके. आज तो 15 महिन्यापासून प्रत्येक महिन्याला मंदिरात जातो. एक शुक्रवारी 2.5 तासामध्ये श्री सुक्ताचे 108 आवर्तन करतो. ओ. जसं तसं त्याचे आवर्तन वाढत गेले, महिने वाढत गेले, त्याच्याकडे कामाचा ओघ वाढत गेला. पैसा हा तुमच्या मागे आला पाहिजे, पैशाच्या मागे तुम्ही नाही लागलं पाहिजे. कामाचा सोर्स वाढला पाहिजे. आणि संकल्प करताना सांगितलं, माझ्या कामाचा सोर्स वाढू दे, कामं वाढू देत. कामं वाढली की तुमच्याकडे पैसा येणार. जोपर्यंत कामं वाढत नाही तोपर्यंत पैसे तुमच्याकडे येणार नाही. मग याच्यासाठी संकल्प काय करायचा, मी करत असलेल्या प्रयत्नामध्ये मला यश दे आणि माझ्या कामाची व्याप्ती वाढव. आणि आता साधारण किती दिवस झाले तो हे करतो? 15 महिने झाले करतोय. ओके. आणि त्याला आता त्याचा रिझल्ट काय आहे? 101% तुमचं त्याची बोलणं झालंय काल रात्री. Yes. श्रेयस आपटे नावाचे सदग्रस्त आहेत. त्यांचा फ्लॅट विकायचा होता. गजानन महाराज भक्त आहेत, माझे गुरुबंधू आहेत ते. मी पण गजानन महाराज भक्तीच करतो आणि त्या भक्ती मार्गातून हे शास्त्र शिकलोय, मी आत्मसात केलंय. मी कुठे क्लास लावलेला नाही. ओके. मी त्यांना सांगितलं तर त्यांना त्यांचा जुना फ्लॅट विकायचा होता आणि नवीन फ्लॅट घ्यायचा होता. तो मोठी उडी मारायची होती त्यांना. तर मी मोठी उडी मारू का, मी त्यांना म्हणलं मारा. पण जुना फ्लॅट जोपर्यंत विकत नाही तोपर्यंत मी उडी मारू शकत नाही. ठीक आहे, मी त्याला म्हणलं गजानन महाराज भक्ती करताना 5 गुरुवार पिवळे गुलाब घ्या, त्याच्या पाकळ्या 108 मोजून घ्या, त्याच्यावर गुलाबाचा अत्तर शिंपडा आणि गणगणगणात होते म्हणत ते महाराजांच्या चरणावर वाहा. ओके. वाहिलेल्या दुसऱ्या दिवशी गुलाबाच्या पाकळ्या तांब्याच्या भांड्यात टाका आणि महाराज, माझ्या घराची की मी नवीन घर घेतोय, मला नवीन घरासाठी जुनं घर विकणं आहे, त्याची यथायोग्य किंमत मला मिळावी आणि घर लवकर विक्री व्हावं, जेणेकरून मी नवीन वास्तू विकत घेऊ शकेन. असं संकल्प करून त्यांना मी ते व्हायला सांगितलं आणि त्या पाकळ्या तांब्यात पाण्यात टाका आणि ते पाणी घरात शिंपडा. 2 महिन्यामध्ये त्यांचं घर मनासारखी किंमत मिळाली, घर विक्री झालं. ते हे रोज करत होते? दर गुरुवारी केलंय. ओके. एक स्टाफ नर्स आहे. 3 वर्षापूर्वी दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजना दिवशी मला रात्री फोन केलता. कर्ज डोक्यावर भरपूर आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तरी सुद्धा पैसे नाही आहेत, टिकत नाहीत. मी त्यांना सांगितलं तर श्री सुक्ताचा उपाय सांगितला होता. 6 महिन्यामध्ये त्यांना त्यांची प्रचिती आली. मात्र तुम्ही सांगितलेली उपासना, करत असलेली उपासना तुम्ही यजमानाने त्या 6 उपासनेमध्ये सातत्य पाहिजे. सातत्य असेल तर यश मिळतं, सातत्य नसेल तर यश मिळत नाही. ओके. तर तुम्ही एवढे सारे अनुभव सांगितले, पण मला असं वाटतं प्रेक्षकांना रिलेट करण्यासाठी की ह्या ज्या रेषा आहेत, असं म्हणतात की आपण जन्माला आल्यानंतर हे रेषा आपल्या आयुष्यात छापल्या गेल्या आहेत, त्या बदलू शकत नाही. मग ह्या रेषा आपलं भाग्य जर घेऊन आल्या, मग आपण कर्म करायचं की नाही? मगाशी सुरुवातीला सांगितलं, तळ हातावरच्या रेषा म्हणजे तुमच्या आयुष्याचा आलेख आहे. तो आलेख वाचायचं काम मी करणार. तो आलेख असा आहे, असा आहे, असा आहे हे सांगायचं काम मी करणार. मग त्या आलेखामध्ये थोडे अडथळे आहेत, मग त्या अडथळ्याची शर्यत पार करायची असेल तर कोणती उपासना करायची? ओके. आपल्याला अपयश नाही पाहिजे, परंतु त्या उपासनेमुळे काय होईल की त्या अडथळ्याची शर्यत पार करायची ताकद मिळेल.
जिथं 100 रुपयाचं नुकसान होतं तिथं 10 रुपयाचं 50 रुपयाचं नुकसान होईल. ओके. 50 रुपये नुकसान सहन करायची ताकद त्या उपासनेने मिळेल. ओके. तसंच तळहातावरच्या रेषा ह्या कालमाना स्वरूपानुसार त्या रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होतो. रेषा बदलत नाहीत. एखाद्याची रेषा डेव्हलप झाली असेल त्या काळात त्याची प्रगती कोणी रोखू शकणार नाही. ओके. एखाद्याची रेषा अनडेव्हलप असेल, समजा लाईट झाली असेल, त्याला बळ नसेल, मग त्याच्या जीवनामध्ये त्या कालखंडापुरती प्रगती थोडी कमी जास्ती राहणार. कर्म की एखादी गोष्ट जर एखाद्याला असं वाटलं की माझ्यात तर राजयोग आहे आणि मला असंच मिळणार आहे, नाही मग त्याने कामच नाही केलं, नाही राजयोग नाही मिळेल. नाही प्रारब्धात माझ्या आहे हं, ते मला मिळवायचंच आहे. हं. मिळवण्यासाठी तू उठून कर्म करणंच गरजेचं आहे. दे हरी खाटल्यावरी असं होत नाही. हं, मला एक उदाहरण द्या, हरीने बसलाय आणि त्याला खाटल्यावर दिलंय, नाही होत. तुम्हाला कर्म पुरुषार्थ केलाच पाहिजे. भगवंत म्हणतो तू उठ, पुरुषार्थ कर, मेहनत कर. मेहनत करशील तर मी तुझ्या पाठीशी आहे. तर आता मीच प्रश्न घेतला की राजयोगाचा, तर एक्झॅक्टली हा राजयोग म्हणजे नक्की काय असतो जरा समजावून सांगा ना. राजयोग म्हणण्यापेक्षा तुम्ही उठून कर्म योग किती महत्वाचा हे महत्वाचं आहे. ओके. राजयोग काय, मी मुख्यमंत्री होणार, अमुक होणार, तमुक होणार नाहीये. हं, प्रारब्धात आहे का? हं. ते प्रारब्धात असेल तर तुला मिळवायचं आहे. बसल्या बसल्या खुर्चीत तुला कोणी आणून देणार नाही. आपण म्हणतो काही नाही करता 10 लाखाची गाडी घेऊन फिरतो. उजवा हात या जन्माचं कर्माचं प्रतीक आहे, डावा हात गत जन्माचं प्रारब्ध आहे. ओ. तुम्ही गत जन्मीचं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला आहात. आता एक व्यक्ती एका व्यक्तीकडे 50 लोक काम करतात. गत जन्मीचं प्रारब्ध आहे म्हणतात, तो त्यांच्याकडे तो काम करतो. ओके. त्यांच्यासाठी 50 लोक काम करतात. ह्याला राजयोग म्हणतात. म्हणजे तो मॅनेजमेंट करतो. त्याचं काम आहे, त्याचं आयुष्यातलं काम आहे मॅनेजमेंट करायचं आणि 50 जणांच्याकडून काम करवून घ्यायचं. तसं तुम्ही म्हणालात की मागच्या जन्मीचं जे काही आपलं प्रारब्ध, संचित प्रारब्ध. बरोबर. तर आता हात बघताना उजवा बघायचा की डावा बघायचा? दोन्ही हात बघावे लागतात. बर. उजवा हात आणि डावा हात असा फरक करून चालत नाही. ओके. उजवा हात पण बघावा लागतो, डावा हात पण बघावा लागतो. पण मग त्यामागचं काय कारण आहे? उजवा हात या जन्माचं सद्य परिस्थिती आहे. हं, आता माझ्याकडे एक नाव पण डिक्लेअर करतो मी, पूनम महाजन. हं, विवाहाला 9 वर्ष झालती. हं, संतान होत नव्हतं. हं. मेडिकल ट्रीटमेंट घेतलं. माझ्याकडे आलत्या, एक जोशी नावाच्या ताई आहेत, त्या घेऊन आलत्या. हात बघितले मी त्यांचे. हात बघितल्यानंतर पहिला प्रश्न मी केला, हातावर संतान रेषा आहेत का? स्वतःलाच प्रश्न विचारलेत. दुसरं, संतान सुख आहे का? तिसरा प्रश्न, संतान नैसर्गिक होईल का? चौथा प्रश्न, संतान मेडिकल ट्रीटमेंट घेऊन होईल का? मग संतान मेडिकल ट्रीटमेंट घेऊन होणार असेल तर मेडिकल ट्रीटमेंट कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेला, कुठल्या क्षणाला चालू करायची, त्याने कन्सीव्ह होईल. ओ. मग हे सगळं 2 दिवस मी शोधून बघितलं. बघितल्यानंतर अमोल साकोरकर नाशिकला आहे आणि अभिलाष बागजिलीवाले वर्ध्याला आहेत. त्या दोघांच्या जन्मतारखा घेतल्या, त्यांना पाठवल्या. त्यांच्या कुंडलीचं विश्लेषण करून मी माझं हस्तरेचे विश्लेषण केलं आणि एकत्र करून मी त्या त्यांना तारखा दिल्या. त्या तारखाला त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट कांचन महाजनी चालू केली. तिला आज 3 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे त्यांच्या हातावरती संतती योग नव्हते? संतती योग होते पण नैसर्गिक नव्हते. ओके. मग मगाशी पहिल्यांदाच बोललो, संतान रेषा आहेत का? संतान सुख आहे का? संतान नैसर्गिक होईल का? आता समजा लग्न झाले नवरा बायकोचं, त्यांचं जे नातं आहे कुठंतरी डिस्टर्ब आहे, वादविवाद होत आहे, शुक्र खराब पटत असेल. नाही. शुक्र खराब. खराब म्हणजे नक्की काय? शुक्र खराब म्हणजे शुक्राचं बळ कमी आहे. आयुष्य रेषेने शुक्राचं बळ कमी केलेलं असेल. शुक्रावर अशुभ चिन्ह असतील. जसं की म्हणजे मला माया ममता जाळी चिन्ह आहे, फुली चिन्ह आहेत, अशुभ चिन्ह आहेत. ओके. शुक्रावरून माया ममता प्रेम सगळं बघितलं जातं. ओके. आता शुक्रावरून एक अनुभव सांगतो. कोल्हापूरचे एक डॉक्टर आहेत. त्यांच्या बायकोनी मला फोन केला, काका
माझा नवरा देवाला नमस्कार करत नाही म्हणजे सोडून द्या, देवाला नमस्कार करत नाही राहू द्या, नाही करू. त्याची इच्छा नसेल तर त्याला फोर्स करू नका. समोर बसले ते डॉक्टर म्हणलं साहेब तुमच्या घरात 2 देव महत्वाचे कुठले ते सांगा. त्यांनी सांगितलं कुलदेवी आणि कुलदेवता. म्हणलं खोटं आहे सगळं. तुमच्या घरात 2 देव महत्वाचे म्हणजे एक विष्णू आणि लक्ष्मी. विष्णू म्हणजे वडील, लक्ष्मी म्हणजे आई. रोज आईच्या पाया पडायला सुरुवात करा. ओके. फक्त पाया पडताना अट ही आहे की 2 बोटं आईच्या अंगठ्याला लागले पाहिजेत अशा पद्धतीने पाया पडा. कारण का एखाद्या व्यक्तीचा शुभ प्रवाह अंगठ्याकडून जात असतो आणि गुरुचं बोटं खेचायचं काम करतात. ओ. नंतर मंदिरात गेल्यानंतर मी प्रत्येकाला सांगतो ही 2 बोटं मूर्तीच्या पायाच्या अंगठ्याला लागले पाहिजेत अशा पद्धतीने पाया पडा. त्यांनी 6 महिन्यानंतर त्यांचा मला फोन आला डॉक्टरांचा. आता एखादी किती मुलगा खोडकर जरी असला तर ती आई वाईट आशीर्वाद देईल का? सतत डोक्यावर तुझं आशीर्वाद द्यायला लागले हात ठेवून, बाळ तुझं इच्छा पूर्ण हो, तुझं सगळी इच्छा पूर्ण हो, तुझ्या आकांक्षा पूर्ण हो. त्या हॅमर व्हायला लागलं. ओके. हॅमर व्हायला लागल्यानंतर तो पॉझिटिव्हकडे जायला लागला. 6 महिन्यानंतर त्यांनी फोन केला, गुरुजी माझे पॉझिटिव्ह चेंजेस जास्ती आलेत, वेगवेगळे येत आहेत. ओ. जिथं सायन्स थांबतं तिथं अध्यात्म चालतं. सो मगाशी तुम्ही चिन्हांविषयी बोलला की हातावर वेगवेगळी चिन्ह असतात. स्वस्तिक चिन्ह आहे, माशाचं चिन्ह आहे, चौकोन चिन्ह आहे, त्रिकोण चिन्ह आहे, गुलेनी चिन्ह आहे, काळा डाग आहे. आता गुणिले चिन्ह, गुरु उंचवट्यावर जो फुली चिन्ह असेल तर अतिशय शुभ लक्षण आहे. तेच चिन्ह जर दुसरीकडे असेल तर अशुभ चिन्ह, अशुभ लक्षण आहे. ज्या व्यक्तीच्या गुरु पर्वतावर फुली चिन्ह असेल तर आशांचा विवाह झाल्यानंतर प्रगती होते. आशांचा कदाचित प्रेम विवाहाचे योग जास्ती असतात. ओके. तेच चिन्ह जर रविवर असेल तर त्या व्यक्तीच्या मान सन्मानीमध्ये कमतरता दिसेल. तेच चिन्ह बुध रेषेवर असेल तर त्या व्यक्तीच्या व्यवसायामध्ये कमतरता, निर्णय क्षमता कमी असेल. ओके. तेच चिन्ह भाग्य रेषेवर असेल फुली चिन्ह तर त्या कालखंडामध्ये तो कालखंड काढायचा. त्या कालखंडामध्ये त्या व्यक्तीला आर्थिक नुकसानी सामोरं जावे लागणार. पण मग हे फुली चिन्ह जे आहेत, ते तर असतात, पण बाकीच्या ज्या रेषा आहेत समजा भाग्यरेषा म्हणा आपण असं म्हणतो, ती पूर्ण नसते, अर्धवट असते, कुठेतरी मधून सुरू झाली. त्याचा काय अर्थ आहे? आता ज्या भाग्यरेषा जिथून सुरू झाली ते कालमापन करायचं आहे. हा. तो कालमापन करणं महत्वाचं आहे. हा. मग कालमापन कसं करायचं? कुठून सुरुवात झाली तिथून बघायचं. तर पट्टी टाकायची. मी सध्या पट्टी टाक, मी तर असंच बोलून मोकळा होतो. ओके. 35 नंतर तुझा भाग्योदय आहे. तो कालमापन करणं महत्वाचं आहे ह्या ओके. हस्तरेषेमध्ये आणि ते परफेक्ट आलं पाहिजे. नाही, पण मला हे म्हणायचं की काही काहींची भाग्यरेषा सुरुवातीपासून नसते, मधून सुरू झालेली असते. हो, काहींची मधल्या भागी जाऊन चालले असते, हा. काहींची हृदय रेषेवरून असते, काहींची मस्तक रेषेवरून असते. मग याचा अर्थ असा त्यांच्या त्या वयाच्या कालखंडानंतर त्यांचं भाग्योदय होणार आहे. म्हणजे ज्या रेषेपासून सुरुवात होईल तिथपासून. मग काल ह्या सगळ्याला कालमापन करणं गरजेचं आहे. तुमचं कालमापन कुठल्या वयापासून ती भाग्यरेषा डेव्हलप झाली ती महत्वाचं आहे. आता तुम्ही मगाशी फुल्यांचं सांगितलं, ते फुल्या कुठे चांगले आहेत आणि कुठे अशुभ आहेत. बाकी जसं म्हटलं स्वस्तिक किंवा मासा, ही स्वस्तिक- चिन्ह एक्झॅक्टली कुठे असल्यावर शुभ आहे? स्वस्तिक चिन्ह कुठे असू द्या शुभच आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. मासा हा शुभ चिन्हामध्ये गणला जातो. ओके. कुठेही असू द्या मासा. माशाच्या शेपटीचा आकार झाला तरी सुद्धा ते 50% शुभत्वाकडे देतं. ओके. स्वस्तिक गुरु पर्वत असो, शनी कुठे असो, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. त्याच्या आयुष्यात ऐश्वर येणारच, भरभरून देणार. भाग्यरेषा जर माशाच्या तोंडातून उगम पावतात ती सुरुवातीला जर माशाचे चिन्ह असेल तर अशा व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या असतात. आता आपण बोटांकडे वळूयात. आपण हाताची जी बोटं असतात, प्रत्येक व्यक्तीची बोटं ही वेगवेगळी असतात साईजनुसार. तर त्याचे काय अर्थ आहेत का? बोटांचे प्रकार आहेत. चपटे बोट, चौरस बोट, आखूड बोट, वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक बोटाचं मिनिंग वेगवेगळं आहे. ओके. नख, चौरस नखे, बदामी आकाराचे नखे, आखूड नखे, प्रत्येक नखांचं महत्व आहे. तुम्हाला असा हात बघायचाच आहे, प्लस उलटा हात सुद्धा बघायचा आहे. नखावर काही चिन्ह आहेत, नखावर काही साईन आहेत का, ओके. नखावर काही डाग आहेत का ते पण बघायचं आहे. नुसतं तळहाताच्या रेषा
आणि उंचवटे बघून नाही चालणार. त्या व्यक्तीच्या हाताचे दोन्ही हातांचं परीक्षण उलट सुलट करणं आहे. समजा जुळी भावंड असतील तर त्यांच्या हातावरच्या रेषा सारख्याच असतात का वेगळ्या असतात? वेगळ्या असतात. पुण्यात स्थित असलेल्या कवडी इथले स्थित असलेल्या एका घरामध्ये मी जुळ्या मुलींच्या हाताचं परीक्षण मी केलेलं आहे. ओके. एक मुलगी CA करते, हम्म. एक मुलगी MBA करते, एक मुलगी परदेशात जाऊन आली, एक मुलगी परदेशात गेली नाही. बरं. एका मुलीच्या हातावर प्रवास रेषा आहेत आणि चंद्र उंचावून रेषा निघाल्या आणि ती भाग्य रेषेला जाऊन मिळाली. मी तिला सांगितली, "ही बाहेर जाऊन परदेशात जाऊन आली का?" "हो," म्हणे, "मी परदेशात जाऊन आली." पण एक मुलगी परदेशात, दोघींच्या जन्मतारखा सारख्या, वेळ सारखी, ठिकाण सारखं, तरी सुद्धा दोघींच्या हाताच्या रेषा वेगवेगळ्या आहेत. मी भाग्य वेगवेगळं सांगितलं, विवाह सुद्धा वेगवेगळा होईल असं सांगितलं, एका दिवशी होणार नाही. पण मग लोकांना असा प्रश्न पडेल की समजा वेळ एकच आहे, तारीख एकच आहे, मग हातावरच्या दोघांच्या रेषा वेगळ्या कशा? हाच मोठा विषय आहे. ह्याच गोष्टीला सामुद्रिक हस्तरेखाशास्त्र म्हटलं जातं. समुद्रासारखं विशाल आहे. पोलीस लोक हाताचे ठसे घेतात तेवढ्यासाठी घेतात, कारण का हातांच्या रेषा, हातांच्या उंचवटे ह्या जुळ्या भावंड जरी असले तरी एकसारखे नसतात. हे त्रिवार सत्य आहे. त्रिवार सत्य आहे. आता मी त्या धनकोडी त्या मुलीचे हात बघायला गेलतो, स्वतःहून मी गेलतो बघायला. तर त्यांना मी सांगितलं, "ही CAच्या फायनल एक्झाम गटांगळ्या खाल्ल्या का?" "हो," म्हणे, "मी 3 वेळा गटांगळ्या खाल्ल्या." एवढं मात्र नक्की, जुळ्या भावंडांच्या हातावरच्या रेषा ह्या वेगवेगळ्या असतात. भाग्य रेषा वेगळी असते. आता एके मुलीच्या हातावर चंद्र उंचवट्यावर फुली चिन्ह होती. मी तिला विचारलं, म्हणलं, "तुझ्या हातावर, मनावर छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम होतो का?" "हो," म्हणे, "छोट्या गोष्टी माझ्या विरुद्ध गेल्या की माझं मन अस्थिर होतं." मी तिला सांगितलं, "पाण्यापासून भीती वाटते का?" "हो," म्हणे, "पाण्यापासून भीती वाटते." मी तिला सांगितलं, "उंचावर गेल्यानंतर खाली वाकून भीती?" म्हणे, "मी उंचावर जात नाही." ज्या व्यक्तींच्या तळ हातावर चंद्र पर्वतावर फुली चिन्ह असेल, अशा व्यक्तींचा चंद्राचं बळ कमी पडतं. अशा व्यक्तींनी पाण्याच्या पासून भीती असते. अशा व्यक्तींनी पाण्याचा अंदाज घेतल्याशिवाय पाण्यात जाऊ नये आणि उंचावर गेल्यानंतर खाली वाकून बघू नये. सध्या आपण बघतो की मुलांमध्ये म्हणा किंवा पालकांमध्ये पण डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय, मानसिक ताण वाढलाय. तर ही गोष्ट हातावर दिसते का आणि ती कुठे दिसते, कशी दिसते? चंद्र, रवी, तुमच्या आता माझं वर्ष 68. आम्ही बाहेरून खेळून आल्यानंतर हातपाय धुवायला लावायचे आणि संध्याकाळी शुभंकरोती म्हणायला लावायची. शुभंकरोती कल्याणम म्हणत होतो ना आम्ही. पण आजकाल ते आहे का? ते संस्कार नाही आहेत. सर्व बाधा विन्मुक्त धनधान्य सुत हन्विता मनुष्यमत प्रसादेन भविष्यंतीन संशय. हा सप्तशती पाठातला मंत्र आहे. सर्व बाधा विन्मुक्त, सगळ्या बाधा दूर कर. सर्व बाधा विन्मुक्त धनधान्य सुतान्विता, सगळं ऐश्वर्य कर. धनधान्य सुतान्विता मनुष्यमत प्रसादेन, मनुष्य जो प्रयत्न करतो, मी जे प्रयत्न करेल त्या प्रयत्नात यश दे. सप्तशतीच्या पाठामध्ये हा मंत्र आहे. आजकाल काय, कॉम्प्युटरवर गेम खेळणं. आता माझं 68 वर्षाचं वय, मी अजून पाठीत वाकवलेलं नाही आहे, ताटच बसलोय. कारण का आम्ही कबड्डी खेळलेलो आहे, लंगडी खेळलेलो आहे, मैदानी खेळ जास्ती खेळलेत. आजकाल मैदानी खेळ कुठं आहेत? चंद्र उंचवटा बसलेला असतो, रवी उंचवटा बसलेला असतो, शनी उंचवटा बसलेला असतो. डेव्हलप नाहीये. समजा एखादा मुलगा अभ्यासामध्ये आत्ता सध्या कच्चा आहे, पण भविष्यात तो चांगली प्रगती करेल, हो, हे हातावरनं कसं दर्शवू शकतो? बुधाची रेषा, बुध पर्वत बघावा, त्याचा चंद्र पर्वत बघावा. मी एक प्रयोग केलाय. गायत्री मंत्र सर्वांना माहिती आहे. गायत्री मंत्र म्हणायचा, ओम भुवः स्वः तस्सवितुर्वरेण्यं. हा गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राला संपुट लावायचं, सरस्वतीचं बीज मंत्र. संपुट म्हणजे मंत्राच्या आधी शेवटी एम ओम भुवः स्वः तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो न प्रचोदयात्. एम. मी त्या माऊलीला सांगितलं, तांब्याचं भांड घ्या. तांबं हे सूर्याचं दान आहे. त्याच्यात पाणी घ्या आणि आंघोळ करताना त्याच्या डोक्यावर गायत्री मंत्र म्हणत एम संपुट लावून गायत्री मंत्र म्हणा. इम्पॅक्ट झालाच. दुसरं, आपण देवासमोर दिवा लावतो,
दिव्याचे उंजळधर अशी दिव्याची ज्योतीकडे बघा. माझा मुलगा शिक्षण हुशार झालेला आहे. ओके. इथं सायन्स आहे. हम्म. दिव्याची ज्योत काडी पेटवली की वर जाते, हा. ती खाली जात नाहीये. करेक्ट. आणि पाऊस वरून खाली येतो. तुम्ही पॉझिटिव्ह बोला त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघून, तुमच्या हळू 7 महिन्यात 8 महिन्यात तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी निदर्शनास येतात. ओके. मग प्रत्येकाला एखादी इच्छा असेल आणि त्यांनी समजा हे असं दिव्याला ओंजळ करून जर म्हटलं तर ती इच्छा बघा. पूर्ण होऊ शकते. इच्छा पूर्ण होत नाही, इच्छा पूर्णकडे जाण्याचे मार्ग मिळतात. ओके. पहिल्यांदाच सांगितलं, दे हरी खाटल्यावर नाही. करेक्ट. तुम्हाला प्रयत्न करायचेच आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग समजा हा जर उपाय करायचा असेल तर साधारण किती दिवस केला पाहिजे आणि कधी कंटिन्यू केला करायचा. पाहिजे? ह्याला किती पैसे किती लागणार आहेत तुम्हाला? 1 रुपया सुद्धा खर्च नाही, 1 पैसा सुद्धा खर्च नाही. दिवासमोर त्यांच्याकडे प्रत्येक घरात दिवाबत्ती केली जाते. बरोबर. दिवा लावायचं. माझा मुलगा मोठ्या शिक्षणाचा अधिकारी झालेला आहे, माझा मोठ्या शिक्षणात चांगला झालेला आहे, माझ्या मुलाचा व्यवसाय चांगला झालेला आहे, त्याच्यातून आर्थिक उत्पन्न झालेलं आहे, माझं चांगलं आरोग्य आहे, मी ठणठणीत आहे. आता तुम्ही 31 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये अभ्यास करताय, पण आता काळ बदललाय, एआयचं युग आलंय, कम्प्युटराईज सगळं झालेलं आहे. सो हस्तरेषा सामुद्री ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बदलली तर काय प्रगती दिसते तुम्हाला? टेक्नॉलॉजी बदलणार नाही, कारण का त्या हाताच्या रेषा तुम्हाला प्रत्यक्षात बघावेच लागणार आहेत. ओके. ह्याच्यात टेक्नॉलॉजी मगाशीच सांगितलं, जुळ्या मुलांच्या कुंडल्या एकसारख्या आहेत, पण त्यांचं भाग्य वेगवेगळं आहे. हाताच्या रेषा बदलत नाहीत, एकसारख्या नाहीत. कालमाना स्वरूपानुसार रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होणार. पण मग भविष्यात असं होईल का की समजा आज तुमच्याकडे कोणीतरी येतंय आणि म्हणतंय काका माझा हात बघा, तसंच हा हात समजा कम्प्युटर दाखवणार, कम्प्युटर जे काही त्याचं भाग्य आहे ते सांगू शकेल का? काय वाटतं? सायन्सला एक लिमिटेशन आहे. एआय म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे सायन्स आहे, आणि अध्यात्माला लिमिटेशन नाही आहेत. तुम्ही तुमचं डोकं स्कॅनरमध्ये घातल्यानंतर तुम्हाला त्या मेंदूतले सेल, मेंदू दिसतो, मेंदूतले वेन्स नसा दिसतात, सेल दिसतात, अमुक दिसतं, पण त्या माणसाचे विचार दिसतात का? पहिला माझा प्रश्न आहे. त्या माणसाच्या डोक्यामध्ये अनंत विचार असतात, ते विचार तुमच्या कॉम्प्युटरला दिसतात का? जिथं सायन्स संपलं तिथं अध्यात्म चालू होतं. समजा एखाद्याच्या नशिबामध्ये एखादी गोष्ट नाहीच आहे आणि त्यासाठी जर तो प्रयत्न करतोय आणि त्यांनी समजा साधना केली तर ती गोष्ट त्याला मिळू शकते का? जिथं सायन्स संपलं तिथं अध्यात्म चालू होतं. त्याची अध्यात्माची बैठक त्या तोडीची असेल, मिळायलाच पाहिजे. ओके. मी परत शब्द वापरतो, त्या व्यक्तीची अध्यात्माची बैठक त्या तोडीची असेल तर त्याला मिळायलाच पाहिजे. ओके. आजकाल तशी अध्यात्म बैठक असलेली माणसं नाही आहेत. असे संत पुरुष होते, 50च्या काळातले सगळे होते, ते संपले. आता 50, 60 नंतर असे कोणी नाही आहेत. पण मग बैठक तुम्ही म्हणत अध्यात्माची जी बैठक आहे एक्झॅक्टली काय असायला पाहिजे? अध्यात्म काय आहे? तुम्ही एका गुरुचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या गुरु म्हणत नाही की तुम्ही माझं 24 तास माझं जप करत बस. नाही बाबा, तू तुझे कर्म कर, कर्म करून मग माझं वेळ मिळेल तेव्हा माझं नामस्मरण कर. ठराविक वेळ सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं हे साधनेला दिले गेलेच पाहिजेत. बरोबर. तुम्ही तेवढी साधना करू शकता. समजा आपण शेवटाकडे येऊयात. आत्ता हस्तरेषा या क्षेत्रामध्ये लोकांमध्ये जे गैरसमज आहेत आणि ते तुमच्यापर्यंत आलेत, जे कॉमन आहेत, असे कुठले आहेत? हस्तरेषा बदलतात का? पहिला प्रश्न मला विचारला, म्हणलं बदलत नाहीत. हस्तरेषेवरून तुम्हाला भाग्य समजतं का? होय, भाग्य समजत नाही. भाग्यात येणारे अडथळे दूर करायचे असतील तर कोणी उपासना कोणती करावी, कशी करावी, कधी करावी हे सांगायचं शास्त्र म्हणजे हस्तरेखा शास्त्र. सो अर्थात म्हणजे लोकांना हे प्रश्न पडतात नेहमीच. मला एक जण म्हणतो माझा व्यवसाय चालत नाही, पण काय व्यवसाय चालत का नाही आहे? न सगळे नशिबावर दोष देण्याचा अर्थ नाही आहे. तुमचं कर्म पण तेवढं महत्वाचं आहे. बरोबर. कर्म पण तेवढंच महत्वाचं आहे, तेवढं तुमचं भाग्य पण महत्वाचं आहे. सो मला असं वाटतं की काकाने खूप सुंदर एक्सप्लेन केलंय की तुमच्या हातावरच्या रेषा काहीही असो, तुमचं कर्म खूप महत्वाचं आहे. आणि अर्थात एखादी गोष्ट तुमच्या भाग्यात नाही लिहिलेली आणि तुम्हाला जर ती पाहिजे आणि जर मिळवायची असेल तर आध्यात्मिक बैठक तेवढी ताकदीची लागते
आणि ती जर तशी असेल तर 100% ते मिळतं, हे काका सांगतायत. सो तुम्हालाही तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी पाहिजे असतील तर ती आध्यात्मिक बैठक तेवढी ताकदवान, तेवढी स्ट्रॉंग करा. तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमचे कर्म चांगले ठेवा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. सो काका तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंय. आपण पुन्हा एकदा ह्या विषयावर भेटणारच आहोत. पण आता वेळ झाली आपली. जाता जाता मी एवढंच सांगेन, तुमच्या घरामध्ये 2 देव महत्वाचे आहेत, हम्म. विष्णू लक्ष्मी. विष्णू म्हणजे वडील, लक्ष्मी म्हणजे आई. तुम्ही मान सन्मान नका करू, निदान अपमान तरी सुद्धा करू नका. 2 देवाची सेवा जर व्यवस्थित केली तर तुम्हाला कुठल्या देवाची सेवा करायची गरज नाही. कारण का ते 2 देवच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. बाळ तुझं कल्याण हो, बाळ तुझी इच्छा पूर्ण हो. आजकाल आपण बघतो लग्न झाले की लगेच आई वडील दुसरीकडे, मुलगा नवरा नवरी दुसरीकडे. योग्य नाहीये. मगाशीच सांगितलं, कर्म अतिशय महत्वाचं आहे, कर्तव्य तितकंच महत्वाचं आहे. ते कर्तव्य तुम्ही पार करावं असं मी सर्वांना विनंती करतो. नक्कीच मला वाटतं ज्या लोकांनी आता हे ऐकलंय ते नक्कीच त्यांचे कर्तव्य पार पाडतील आणि आई वडिलांना जपणं, त्यांची पूजा करणं, पाया पडणं तितकंच गरजेचं आहे काका सांगतायत आणि नक्कीच मला वाटतं हे सगळेजण फॉलो करतील. तर काका आता थांबूयात. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलंय. तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला या तुमच्या चॅनलवर माझे अज्ञानाचे बोल मी सांगितले, जे काही चुकलं असेल ते मी माझ्या पदरात घेतो आणि जे चांगलं असेल ते त्यांनी सर्वांनी आनंदाने स्वीकारावं. आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.